शहीद माने यांचे पार्थिव आणण्यात आले। यानंतर ॲम्ब्युलन्स मधून शहीद माने यांचे पार्थिव रामापूरवाडी या मूळ गावी आणण्यात आले। त्यावेळी रामापूरवाडी गावातून शहीद माने यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढून दुपारी रामचंद्र शहीद माने यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी शासनाच्या वतीने पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आदरांजली वाहिली। यावेळी आमदार सुमन पाटील, तहसीलदार शिल्पा ठोकड़े यांच्यासह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह हजारो नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते। साश्रवैनांनी महाराष्ट्राच्या सुपुत्राला सर्वांनी अखेरचा निरोप दिला। यावेळी परिसरातील वातावरण शोकाकुल बनले होते। जिल्ह्यातील दुष्काळ पट्ट्यामध्ये जन्माला आलेला हा वीर जवान कैलासवासी रामचंद्र माने या अनंतामध्ये विलीन झालेले आहेत। संपूर्ण कुटुंब देशसेवेसाठी काम करत आहे। त्यांचे थोरले बंधू नुकतेच रिटायर झालेले आहेत। लहानगा भाऊ सुद्धा त्यांचा मिलिटरीमध्ये नोकरी करत आहे आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अगदी खेड्यापाड्यात राहून त्यांनी त्यांच्या आईनं त्यांना लहानाचं मोठं केलं आणि तिन्ही भाऊ या देशाच्या सेवेसाठी कामी आले। खऱ्या अर्थानं ते आज जरी आमच्यात नसले तरी सुद्धा या सगळ्या सांगली जिल्ह्याला त्यांचा अभिमान आहे आणि मी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं व महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली रामचंद्र माने या वीर जवानाला वाहतो। धन्यवाद। सांगली जिल्ह्यातील रामपूरवाडी या गावातील सुपुत्र कैलासवासी रामचंद्र माने हे वीर मरण आलेलं आहे। या गावावरती खूप मोठं संकट आलेलं आहे। विशेष करून माने परिवारावरती खूप मोठं संकट आहे। मी या वीर मातेला, वीर पत्नीला किंबहुना माने परिवाराला सलाम करतो। त्या वीर मातेनं या देशसेवेसाठी तिन्ही मुलं या देशसेवेसाठी कामाला दिली होती। दुर्भाग्यानं सेवेत असतानाच एक मुलगा शहीद झालेला आहे आणि त्या त्यागासाठी या माने परिवारांचं मी खूप खूप महाराष्ट्र सरकारच्या वतीनं अभिनंदन करतो की या देशसेवेसाठी त्यांनी आपला त्याग केलेला आहे। या कुटुंबावरती संकट खूप मोठं कोसळलेलं आहे। या गावावरती खूप मोठं संकट कोसळलेलं आहे। या संकटातून सावरण्याची शक्ती या माने परिवाराला मिळावी, या संपूर्ण गावकऱ्यांना मिळावी, तशीच सांगलीकरांना सुद्धा ही शक्ती मिळावी। या कुटुंबावर जे संकट कोसळलेलं आहे त्या संकटावर मात करण्याची ताकद भगवंतांनी त्यांच्यामध्ये द्यावी। महाराष्ट्र सरकार या माने परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील। त्यांच्या कुठल्याही अडचणी असतील तर महाराष्ट्र सरकार ती पूर्णपणे समर्थन करेल, त्यांना कुठेही सहकार्य करेल। महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मी शहीद वीर जवान रामचंद्र माने यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे रणांगण आजपासून सुरू झाले आहे। राज्य निवडणूक आयोगाकडून प्रथमच हायटेक पद्धतीने निवडणुका घेतल्या जात आहेत। दिनांक 1 ते 6 फेब्रुवारी या कालावधीत आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत। यावेळी निवडणूक आयोगाने ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केल्यामुळे बुधवारपासून नेट कॅफेमध्ये इच्छुकांची गर्दी होणार असे दिसत आहे। विशेषतः अशिक्षित उमेदवारांची अर्ज भरण्याची धावपळ होणार असल्याचे चित्र दिसत आहे। सर्वच ठिकाणी एकाच वेळी अर्ज भरण्याचे असल्याने नेटमध्ये अडचणी येतील का असाही प्रश्न तयार होत आहे। त्यामुळे उमेदवारांना आयोगाच्या संकेतस्थळावरून अडचणी निर्माण झाल्यास त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे। सांगलीहून अरुण मोडक, 7 स्टार न्यूज, विटा। सांगली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुळा खानापूर तालुक्यात चांगलाच उडला असून भाळवणी गणातून माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे सुपुत्र विशाल पाटील यांनाच उमेदवारी दिल्याशिवाय पर्याय नाही असे मत भाळवणी सर्वसेवा सोसायटीचे माजी चेअरमन केशवराव पाटील यांनी व्यक्त केले। यावेळी बोलताना केशवराव पाटील म्हणाले की सक्षम उमेदवार म्हणून विशाल पाटील यांना मानले जाते। विराज दूध संघ आणि विराज शुगर्सच्या माध्यमातून
त्यांचा या भागात चांगलाच जनसंपर्क असल्याने त्यांनाच उमेदवारी देण्यात यावी असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी केशवराव पाटील म्हणाले की मी 1995 साली पंचायत समितीची निवडणूक लढवली होती. त्यावेळी कैलासवासी यशवंतराव घोरपडे काका यांचे सुपुत्र धनाजीराव घोरपडे यांच्याकडून केवळ 130 मतांनी निसरता पराभव स्वीकारावा लागला होता. मध्ये ओपन आरक्षण पडल्यामुळं जर पंचायत समिती जर बाळवणी गटातील कार्यकर्त्यांना जर सन्मानाची वागणूक मिळवायची असेल तर माझे आमदार सदाभाऊ पाटील यांचे चिरंजीव वैभव पाटील विशाल पाटील यांचीच उमेदवारी योग्य ठरेल. कारण गेली 40-45 वर्षे ह्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्याला त्या पंचायत समितीच्या पायरीवर सुधीक जाण्याचा अधिकार प्राप्त कोणी करून दिला नाही. ह्याचं कारण असं त्यांच्या विचाराचा माणूस त्यात कोणीही पाठवू शकला नाही. एवढी मोठी सत्ता उद्ध्वस्त करण्याचं सामर्थ्य माननीय सदाभाऊ पाटील यांच्याशिवाय व्यतिरिक्त 8 गावातल्या कार्यकर्त्यात नसल्यामुळे सक्षम कार्यकर्त्याची गरज आहे आणि त्याच्यामुळं ही सत्ता उलटू शकत नाही. म्हणून ह्या लोकांचं भव्यतव्य कार्यकर्त्यांचा मान सन्मान इथून पुढल्या काळात किंवा राजकारणात जर अबाधित ठेवायचा असेल तर सन्माननीय आमदार सदाभाऊ पाटील यांचे चिरंजीव दिल्याशिवाय पर्याय नाही. भावनिहून महादेव धनवडे 7 स्टार न्यूज बेटा. हक्काच्या पाण्याकरिता विचाराने एकत्र आलेली ही जलक्रांती लढाई आहे. या लढाईमध्ये फक्त युवकांनी संघर्ष करावा आणि इतर व्यक्तींनी गंमत पाहावी अशी ही लढाई नाहीये. आम्ही पाण्याची मागणी करतोय म्हणजे गमती करतोय असा चुकीचा समज करणे म्हणजे कितपत योग्य आहे हे ज्याचे त्याने समजून घ्यावे. मागील 20-25 वर्षांपासून केलेल्या गमतीमुळे आज आपण कुठेपर्यंत पोहोचलोय हे सद्यस्थितीवरून समजणे यात काही अवघड नाहीये. या लढाईला सर्वांच्या एकजुटीची गरज आहे. एक सामान्य युवक या नात्याने माझी सर्व राजकीय पक्ष नेते कार्यकर्ते यांना एक विनंती आहे. जर खरंच आपली भूमिका पाण्याच्या मागणीवर ते ठाम आहे तर कलेडोन गणात पंचायत समिती निवडणुकाला कोणीही उमेदवार न देता आपण पाण्याच्या मागणीला खंबीरपणे समर्थन करता हे जनतेला दाखवून दिले पाहिजे अशा भावना कलेडोन जनक्रांती आंदोलनाने व्यक्त केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर युवकांची संख्या उपस्थित होती. मायनी सतीश डोंगरे 7 स्टार न्यूज विटा. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या नॅशनल कम्प्युटर स्पर्धा परीक्षेत सेवाश्रम विद्यालय गव्हाण या शाळेचा विद्यार्थी युवराज गौरीहर यादव याने जिल्ह्यात 2रा क्रमांक पटकावला. नॅशनल स्पर्धेत त्याची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच घेतल्या गेलेल्या नॅशनल कम्प्युटर ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी 113 विद्यार्थी प्रविष्ट आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी 7 विद्यार्थ्यांची निवड झाली. वृषाली पाटील 5वी, श्रीराम जाधव 6वी, विशाल पवार 6वी, युवराज गौरीहर यादव 7वी, प्रथमेश पाटील 8वी, प्रणाली पवार 9वी, प्रगती सूर्यवंशी 10वी यांची निवड झाली. नुकत्याच घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत युवराज गौरीहर यादव या विद्यार्थ्याने जिल्ह्यात 2रा क्रमांक पटकावला. त्यांची राज्यस्तरीय कम्प्युटर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुख्याध्यापक मुळी, संगणक शिक्षिका पाटील, संगणक विभाग प्रमुख दोडे यांचे मार्गदर्शन लाभले. लेंगरे तालुका खानापूर व परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या सर्व परिस्थितीकडे शासनाने दुर्लक्ष केले असून टेंबू योजनेचे पाणी लेंगरे परिसराला न मिळाल्यास येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीचा सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा आणि या निवडणुकीसाठी गावातील एकही उमेदवाराने अर्ज न भरण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या सभेमध्ये घेण्यात आला. गेली 3 वर्षे पाऊस न झाल्यामुळे व उपलब्ध पाणीसाठा संपल्यामुळे ग्रामस्थांच्या पिण्याचा परिणामी जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. लेंगरेचे सरपंच सौ शीलन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांची बैठक झाली. सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांचे खंडपीठ कोल्हापूर येथे होण्यासाठी तालुक्याचा जिल्ह्यातील वकील संघटना एकवटल्या असून तासगाव तालुक्यातील बार असोसिएशन संघाने आज तासगाव तहसील सुधाकर भोसले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुक्यातील बार असोसिएशन संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तासगाव शहरात मोटरसायकल रॅली काढण्यात आली. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या 6 जिल्ह्याच्या सर्व वकील संघटनेची जी मागणी आहे
की मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूरला व्हावं आणि त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या 6 जिल्ह्यामधल्या वकिलांनी आज 1/2/2017 रोजी त्या जिल्ह्यातील वकिलांनी त्या जिल्हा अधिकाऱ्यांना का नाही खंडपीठ व्हावं अशी मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यातील वकील संघटनेच्या अध्यक्षांनी वकिलांना घेऊन त्या तालुक्यातल्या तहसीलदारांना खंडपीठाची मागणी केलेली आहे. आणि लोकांचे ज्या लोकभावना आहेत की सर्वांच्या वेळ खर्च पैसा वाचावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूरला व्हावं ते निवेदन सर्वांनी का नाही तहसीलदारांना दिलेलं आहे आज रोजी. आणि ह्या ज्या जनभावना आहेत त्या शासनाला कळवाव्यात अशीही सर्वांनी का नाही जोरदार मागणी केलेली आहे. आणि अशा प्रकारची तासगाव तालुक्यातली जी रॅली आहे ती रॅली यशस्वीरित्या पार पडलेली आहे. या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे, कोल्हापूर येथे खंडपीठ होण्याबाबत वारंवार राज्य सरकारकडे मागणी करूनही विद्यमान सरकारने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे हे सरकार खंडपीठ बनवण्यात चालढकल करीत असल्याचे म्हटले असून या 4 जिल्ह्यातील नागरिकांनी होणारी गैरसोय ही सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि त्याच्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. उद्या पुन्हा भेटू याच वेळी ताज्या व ठळक घडामोडींसह. पाहत रहा 7 स्टार एक्सप्रेस. नमस्कार.